कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी के वी रो हमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळ के इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर आपण आज अभ्यासत आहोत। त्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट आपण बघतोय। त्यामध्ये आपल्याला 6 नंबरचा प्रॉब्लेम चालू आहे। बुक जे आपल्याकडे आहे त्या बुकवरती पेज नंबर 37 यावरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। प्रॉब्लेम आपण सुरुवातीला समजून घेऊया आणि नंतर आपण तो प्रॉब्लेम काय करणार आहोत, सोडवणार आहोत। 37 पानावरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। जे आपल्याकडे ई पुस्तक आहे किंवा आपल्याला जे काही पुस्तक अवेलेबल झाले असेल त्या पुस्तकामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे। प्रॉब्लेम मी रीड करतो, वाचतोय, तुम्ही व्यवस्थित तो प्रॉब्लेम समजून घ्या। काय काय ॲडजस्टमेंट आहेत, कोणते अकाउंट्स कुठं जातात, कोणते एक्सपेन्सेस आहे, कोणते इन्कम आहेत, कोणते ॲसेट आहे, कोणत्या लॅबिलिटी आहे, या सर्वांचा विचार करून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचं आहे। प्रॉब्लेम वाचतोय मी 37 पेज नंबरवरती 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे। आत्तापर्यंत 4 प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहे। हा आपला 5वा प्रॉब्लेम आहे। पण जो 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे पुस्तकातला तो करंट अकाउंटचा आहे आणि करंट अकाउंट म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड आहे। म्हणून आपण जी मेथड शिकतोय आता सध्या ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे। त्यामुळे फिक्स कॅपिटल मेथडचे प्रॉब्लेम आपल्याला ह्या मेथड नंतर आपल्याला काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत। म्हणून 5 नंबरचा प्रॉब्लेम आपण मागे ठेवलेला आहे। तो करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, त्याला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हणतात। आपण जे प्रॉब्लेम सध्या घेतोय किंवा जे आपले 4 प्रॉब्लेम यापूर्वी झालेले आहेत लास्ट लेक्चरपर्यंत ते सर्व फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे बदलती भांडवली पद्धतीचे प्रॉब्लेम होते आणि ते आपण काय करतो आहोत, घेत आहोत। 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे, मी रीड करतोय, वाचतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयश अँड मृणाल and adjustment you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date। बघा, श्रेयश आणि मृणाल नावाचे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 या तारखेचा आणि त्या ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला त्यांचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, त्यांच्या व्यवसायाचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बॅलन्स शीट पण प्रिपेअर करायचं आहे। ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण फॉर द इयर एंडेड तारखेला तयार करत असतो आणि बॅलन्स शीट जे आहे ते ॲज ऑन म्हणजे त्याच दिवशी आपल्याला काय करावं लागत असतं, तयार करावं लागत असतं। म्हणून आपल्याला त्या ट्रायल बॅलन्सवरून हे काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे। मग ट्रायल बॅलन्स काय दिलेलं आहे आपल्याला बघा, पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे। पर्टिक्युलरचं एकच कॉलम आहे। आत्तापर्यंत आपण पर्टिक्युलर डेबिट रुपीज, पर्टिक्युलर क्रेडिट रुपीज असं दिलेलं होतं। आता एकाच याच्यामध्ये आपल्याला सर्व अकाउंट्स दिलेले आहेत। आपल्याला बरोबर ते क्रेडिटचे जे आहेत ते क्रेडिटला गेले पाहिजे बरोबर आणि डेबिटचे बरोबर एक्सपेन्सेस असेल, ॲसेट असेल ते आपल्याला घेता आले पाहिजे। ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया आपण। सर्वात सुरुवातीला कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे। श्रेयश 35,000 क्रेडिट बॅलन्स आहे आणि मृणाल 20,000 क्रेडिट बॅलन्स आहे। श्रेयसचं कॅपिटल आहे 35,000 आणि मृणालचं कॅपिटल आहे 20,000। क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे। कॅपिटल ही लॅबिलिटी आहे, आपण ती नेहमी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेत असतो म्हणून तिथं लिहून ठेवा BL, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड। त्यानंतर परचेसेस डेबिट बॅलन्स आहे 37,800, 37,800 रुपये डेबिट बॅलन्स आहे। परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला घेत असतो, तिथं TD लिहून ठेवा, TD ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। सेल्स क्रेडिट बॅलन्स आहे 66,700, 66,700 सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC तिथं लिहायचं आहे। बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे आपल्यावाली, तिथं बॅलन्स शीट ॲसेट साईड BA लिहायचं आहे आणि डेबिट बॅलन्स आहे 8,000। कमिशनचा बॅलन्स आपल्याला क्रेडिट दिलेला आहे म्हणजे हा इन्कम आहे 6,500। इन्कम असल्या कारणानं हे जे कमिशन आहे हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड PC तिथं लिहायचं आहे। त्यानंतर सॅलरी आपल्याला दिलेली आहे 6,000। सॅलरी आपला एक्सपेन्सेस आहे, कुठं घेत असतो आपण सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड। बिल्स पेएबल 6,000 दिलेले आहेत, 6,500। लॅबिलिटी आहे
ती बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायची आहे. कमिशन पुन्हा डेबिट बॅलन्स दिलं 2400 ते आपल्याला डेबिट दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड घ्यायचं आहे. इन्शुरन्स 9 मंथ म्हटलेलं आहे, 9च महिन्याचं आहे फक्त. आपण जे फायनल अकाउंट तयार करतो ते 12 महिन्यांचं असतं आणि यांनी फक्त 9 मंथचं दिलं म्हणजे द्यायचं बाकी आहे अजून 3 महिन्यांचं. त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग. हिडन ॲडजस्टमेंट आहे, छुपी ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला ती क्लिअर करावी लागेल. 3 महिन्याचं आउटस्टँडिंग आपल्याला ॲड करावं लागेल आणि पुढे घ्यावं लागेल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. इन्शुरन्स 9000 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रीपेड रेंट दिलेले आहे आपल्याला. प्रीपेड रेंट 3000 दिलेले आहेत. असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड BA. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे 48,900, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL. त्यानंतर सन्ड्री डेटर्स असेट आहे 25,000, बॅलन्स शीट असेट साईड BA. पोस्टेज एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD 1700, 1700. फ्री होल्ड प्रिमायसेस, फ्री होल्ड म्हणजे मालकी विरहित असलेली प्रिमायसेस जागा 17,300, 17,300 आपल्याला दिलेली आहे. असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड 20,000, 20,000 आपल्याला दिलेले आहेत. बॅड डेब्स एक्सपेन्सेस आहे 500, एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. कॅश इन हँड 4000 म्हणजे आपल्याकडं रोख असलेली शिल्लक असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड BA तिथे लिहायचं आहे. कॅश ॲट बँक 16,000, 16,000 रुपये कॅश इन बँक आहे म्हणजे बँकेत असलेले पैसे असेटच आहे आपल्यावाली, बॅलन्स शीट असेट साईड BA त्या दिल्याचं आहे. त्यानंतर कॅरेज इनवर्ड 800 दिलेले आहेत. कॅरेज इनवर्ड म्हणजे वाहतूक आपण इनवर्ड केली. इनवर्ड म्हणजे माल आणण्यासाठी, गुड्स आणण्यासाठी आपण कॅरेज केले, वाहतूक केली. आपला एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD. कॅरेज आउटवर्ड 1700, आउटवर्ड म्हणजे बाहेर माल विकला आपण आणि तो नेण्यासाठी आपण वाहतूक दिली म्हणजे एक्सपेन्सेसच आहे, पण तो कोणता एक्सपेन्सेस आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD. स्टॉक इंटू ब्रॅकेट 1/4/2018, 1/4/2018चा स्टॉक आहे म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे 22,500, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD. त्यानंतर रिटर्न्स दोन्ही दिलेले आहेत. डेबिटचं रिटर्न 1,200 आहे, हे सेल्समधून आपल्याला लेस करायचं आहे म्हणून त्या 1,200 जवळ TC आणि क्रेडिटचं जे रिटर्न आहे ते 1,800 आहे, तिथं आपल्याला TD लिहायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. हे जे आहेत हे डेबिटचे सेल्समधून लेस करायचे 1,200 आणि क्रेडिटचे परचेसेसमधून लेस करायचे 1,800. वेजेस 3,100, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD. आउटस्टँडिंग वेजेस क्रेडिट बॅलन्स आहे 1,600, लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपल्याला बरोबर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड या बाजूंना आपण काय करणार आहे? ट्रान्सफर करणार आहोत. त्याचबरोबर या संगे आपल्याला ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट क्लिअर केल्याशिवाय आपला प्रॉब्लेम काय होणार नाही? टॅली होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट कव्हर करणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. काही ॲडजस्टमेंट ॲड होतात तर काही ॲडजस्टमेंट लेस होत असतात आणि काही ॲडजस्टमेंट आहेत तशाच आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात, लिहायचे असतात. बेरजेमध्ये मात्र ते धरावे लागत असतात. म्हणून प्रॉब्लेम टॅली जर करायचा असेल, पैकीच्या पैकी जर मार्क्स तुम्हाला पाडायचे असेल, आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पाडायचे असेल तर तुम्हाला ॲडजस्टमेंट क्लिअर करणं गरजेचं असणार आहे. ॲडजस्टमेंट आपण क्लिअर करू. फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉक ₹30,000, क्लोजिंग स्टॉक 30,000 रुपये दिलेला आहे. सर्वात सोपी ॲडजस्टमेंट आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. तिथे लिहायचं आहे TC अँड BA म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघा काय आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, सॅलरी द्यायची बाकी आहे आणि कमिशन पण द्यायचं बाकी आहे. मग आउटस्टँडिंग काय करतो आपण?
ॲड इन रिलेटेड एक्सपेन्सेस. रिलेटेड एक्सपेन्सेसमध्ये आपण काय करतो, ॲड करतो. अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड, आणि बॅलन्स शीटच्या कुठे घेत असतो, लॅबिलिटी साईडला. मग तिथं लिहा ॲड पी डी अँड बी एल. ॲड पी डी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अँड बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे. त्याचबरोबर सॅलरी आणि कमिशन आहे त्यांना एक एक स्टार करून घ्या, म्हणजे एक एक ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरवरती डिप्रिसिएशन काढायचं आपल्याला 10%. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. फर्निचरमधून लेस करायचे 10% आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे आहे. तिथल्या लेस बी ए अँड पी डी आणि फर्निचरला एक स्टार करून घ्या. चौथी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्स रुपीज 1200. 1200 रुपये बॅड डेब्स आहे. बॅड डेब्स म्हणजे बुडलेलं कर्ज किंवा बुडीत कर्ज ज्याला आपण म्हणतो. मग बॅड डेब्स लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेटर्समधून बॅड डेब्स आपण काय करतो, लेस करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो, तो आपला एक्सपेन्सेस आहे. म्हणून तिथल्या लेस बी ए अँड पी डी आणि डेटर्सला एक स्टार करा. त्याचबरोबर 5 नंबरला आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. काय झालंय बघा, गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आपले गुड्स आहेत 5,000 रुपयांचे, ते डिस्ट्रॉयड बाय फायर. डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे आगीमध्ये काय झाले, जळाले, ते नष्ट झाले, ते 5,000चे गुड्स. आणि इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम, आणि विमा कंपनीने आपला क्लेम ॲडमिट केला म्हणजे दावा दाखल केला. क्लेम म्हणजे दावा दाखल केला आणि दावा दाखल करून 5,000च्या मोबदल्यात फक्त आणि फक्त आपल्याला 2,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने काय केले, दिलेले आहेत. मग 5,000 रुपयाचा माल जळाला, विमा कंपनी आपल्याला 2,000 रुपये देऊ राहिली, म्हणजे आपलं 3,000 रुपये काय होतंय, लॉस होतोय. मग 3 ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची असते आपल्याला. 20 नंबरला ॲडजस्टमेंट शिकवलेली तुम्हाला मी. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. जेवढ्या रुपयाचा माल जळाला असेल ती सर्व रक्कम ती ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायची बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ह्या नावाने. 5,000 5,000चा माल जळाला, 5,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचे, घ्यायचे आहेत. त्यानंतर विमा कंपनीने जे पैसे आपल्याला दिले इन्शुरन्स क्लेमचे, ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचे असतात इन्शुरन्स क्लेम ह्या नावाने. इन्शुरन्स क्लेम म्हणजे आपण विमा दावा दाखल केलेला आहे, त्या दावा दाखल केल्यानंतर आपल्याला मिळालेली ती रक्कम आहे ती आपली असेट होते, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यावं लागते. पण ते फक्त 2,000 रुपये मिळाले ह्या प्रॉब्लेममध्ये, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2,000 आणि 5,000च्या मोबदल्यात 2,000 मिळाले, म्हणजे 3,000 रुपये आपला लॉस झाला. तो लॉस जो आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथं पी डी 3,000 लॉस बाय फायर ह्या नावाने आपल्याला तो घ्यायचा आहे. म्हणजे 3 ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट केली. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, जेवढ्या रुपयाचा माल जळाला तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, उदाहरणार्थ ह्या प्रॉब्लेममध्ये 5,000. त्यानंतर विमा कंपनीने जे पैसे दिले ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ह्या प्रॉब्लेममध्ये 2,000 आपल्याला दिलेले आहेत, इन्शुरन्स क्लेम ह्या नावाने घ्यायचे. आणि जो लॉस झाला दोघांमधला फरक तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला घ्यायचा, लॉस बाय फायर ह्या नावाने आपण तो नोंदवणार आहोत. याप्रमाणे ही ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. 6 नंबरची ॲडजस्टमेंट पहा. श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:1. त्या श्रेयश आणि मृणालचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस त्यांना येणार आहे तो आपल्याला 2:1 म्हणजे 2:1 ह्या रेशोमध्ये काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. म्हणजे जे काही प्रॉफिटची रक्कम येणार आहे किंवा लॉसची रक्कम येईल ती आपण 3 भागांमध्ये वाटणार आहोत. ते 3 भाग करायचे त्याच्यावाले, पैकी 2 भाग श्रेयसला द्यायचे आणि 1 भाग कोणाला देणार आहे, आपण मृणालला देणार आहोत. याप्रमाणे प्रॉब्लेम दिलेला आहे, आपण तो समजून घेतलेला आहे. आपल्याला तो काय करायचा आहे, पुढच्या लेक्चरला सोडवायचा आहे.